मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, हरे कृष्ण. मित्रांनो, आज आपण वक्तृत्व कलेच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत. आपल्याला सर्वांना बोलायला आवडतं. मी व्यासपीठावर बोललो पाहिजे, मी समुदायासमोर बोललो पाहिजे, मी भाषण केलं पाहिजे. माझं मत, माझं हितगुज, माझ्या भावना, माझे विचार मी लोकांसमोर मांडले पाहिजे, व्यासपीठावर जाऊन बोललो पाहिजे, असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. प्रत्येक व्यक्तीच्या मनातील ती सुप्त इच्छा असते की मी व्यक्त व्हायला पाहिजे, अभिव्यक्त व्हायला पाहिजे, बोललो पाहिजे, माईक हातामध्ये घेऊन मला बोलता आलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं, परंतु डेअरिंग होत नाही, धाडस होत नाही, तेवढं सामर्थ्य नसतं, क्षमता नसते, काय आत्मविश्वासाची कमी असते, त्यामुळे बोलता येत नाही. त्याच्यामुळे अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये सातत्य नसतं, सराव नसतो, चिंतन नसतं, मनन नसतं, लेखन नसतं, श्रवण नसतं, कल्पनाशक्ती नसते, आकलनशक्ती नसते, आणि ह्या सर्व गोष्टींचा अभाव असल्यामुळे आपल्याला बोलता येतं. म्हणून बोलण्याने जग जिंकता येतं का? तर 100% बोलण्याने जग जिंकता येतं. क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, कृषी, औद्योगिक, व्यावसायिक, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला ते क्षेत्र जिंकता येतं. आपण ज्या फील्डमध्ये आहोत, आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत, तिथलं मास्टर आपल्याला बनता येतं, तिथला नेता आपल्याला बनता येतं, तिथला लीडर आपल्याला बनता येतं. फक्त आपल्याला बोलता आलं पाहिजे. कारण बोलणाऱ्यांची माती विकते, न बोलणाऱ्यांचं सोनंसुद्धा विकत नाही. म्हणून बोलता आलं पाहिजे. बोलण्याने जग जिंकता येतं. माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स, हे शब्द आपल्या कानावर पडलेले आहेत. कधी स्वामी विवेकानंदाने फक्त हे शब्द वापरले आणि अनेक देशातले तत्ववेत्ते, विद्वान, अभ्यासू, ज्ञानी, पंडित लोक अचंबित केले आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा दर्शन त्यांना तिथे कळलं. फक्त काय, जे वहिवाटाचे जे शब्द असतात, ते वहिवाटाचे शब्द न वापरता त्यांनी वेगळं काहीतरी दिलं आणि अनेक तत्ववेत्ते, अनेक विद्वान, पंडित, ज्ञानी, अभ्यासू, प्रतिभा संपन्न लोकांच्या मनामध्ये घर केलं, फक्त एका वाक्याने. म्हणून बोलण्याने त्यांनी जग जिंकलं. बोलण्याने त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन घडून दिलं, स्वामी विवेकानंद. म्हणून बोलण्याने जग जिंकता येतं, जगच जिंकता येतं. आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये आपल्याला लीडर होता येतं. गेल्या 8 वर्ष झाली, मला 8 वर्ष झाली, मी माझ्या इतका लाजळू तर कोणीच नव्हतं. मला पुढचा एखादा माणूस बघितलं तर मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नव्हतो. परंतु आज सातत्याने 8 वर्षापासून अभ्यास, चिंतन, मनन, सराव, लेखन, श्रवण, ह्या गोष्टी सातत्याने, व्हिडिओ पाहणे, ऐकणे, पेन हातामध्ये घेऊन टिपणं काढणे, त्याच्या नोट्स काढणे, त्याचं पाठांतर करणे, कंटिन्यू करत राहिलं ना तर अभ्यासाने ते साध्य होतं. असाध्य ते साध्य करी सायस, कारण अभ्यास होतो का. अभ्यासाने सगळ्या काही गोष्टी साध्य होतात. आपण म्हणू की मला लगेच बोलायला यायला पाहिजे, शक्य नाही. अभ्यास करावा लागेल. अनेक तथाकथित आता वक्ते आहेत, ते म्हणतात की आम्ही 3 दिवसामध्येच भाषण कला शिकवतो. 3 दिवसामध्ये शिकत नाही. 3 दिवसामध्ये जर आपण शिकलो असतो तर वक्त्याच्या लाईन लागल्या असते. आजही 5,000 10,000 लोकांमध्ये गेल्याच्या नंतर फक्त त्या ठिकाणी 4 लोक असतात बोलणार, बोलता येत नाही. आणि जर 3 दिवसामध्ये जर भाषण कला शिकली असती, अवगत केली असती, तर वक्त्याच्या लाईन लागल्या असते. वक्ता दस सहस्र, वक्ता हा 10,000तून एक घडत असतो. म्हणून वक्त्याला अभ्यास करावा लागतो, सातत्यपूर्ण प्रयत्नपूर्वक अभ्यास करावा लागतो, चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं, लेखन करावं लागतं, श्रवण करावं लागतं. तेव्हा ह्या गोष्टी साध्य होतात, तशा साध्य होत नाहीत. तेव्हा आपल्याला मित्रांनो, जर आपल्या क्षेत्रामध्ये माहेर बनायचं असेल, मास्टर बनायचं असेल, नेता बनायचं असेल, लीडर बनायचं असेल, एकदम प्रभावी आणि उत्कृष्ट वक्ता बनायचं असेल आपल्या क्षेत्रामध्ये, सगळ्या काही गोष्टी
दुसऱ्याला श्रेय नाही घेता, ते आपल्याकडे आल्या पाहिजेत. आपल्याला त्या लोकांनी मान सन्मान, पद, प्रतिष्ठा, पैसा, प्रसिद्धी, ओळख, मित्र, परिवार ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागत असतील तर आपल्याला वक्ता बनावं लागेल. त्या ठिकाणी आपल्याला आपलं नेतृत्व उभा करावं लागेल. कशातून? तर आपल्या कर्तृत्वातून, आपल्या अभ्यासातून, आपल्या नॉलेज, आपल्या ज्ञान, माहिती ह्या गोष्टीतून सगळं काही उभा करावं लागेल. तेव्हा आपल्याला बोलता येईल. 7-8 वर्षापूर्वीचा भाऊसाहेब वेगळा होता, परंतु आज भाऊसाहेब 10,000 काय 20,000 जेवढी लोक असतील, जेवढा समुदाय असेल, जेवढे श्रोतवर्ग असेल, जेवढे श्रोते असतील तेवढा उत्साह येतो. 10-20 लोक असतील तर उत्साह येत नाही, परंतु 10,000 20,000 25,000 50,000 लोक जरी असेल तर त्या ठिकाणी बोलण्याची ताकद आज आम्ही ठेवतो. का? हे आमचं म्हणजे गर्व नाही, परंतु त्याच्यामागे अभ्यास आहे, त्याच्यामागे स्ट्रगल आहे, त्याच्यामागे संघर्ष आहे, त्याच्यामध्ये रात्रंदिवस डोळे फोडावं लागतात, अभ्यास करावा लागतो, चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं, पाठांतर करावं लागतो. त्या सगळ्या गोष्टी फॉलो करावं लागतात. सकाळी उठावं लागतं, ध्यान करावं लागतं, धारणा करावं लागते. सकाळी सगळे फ्रेशनेस, आत्मविश्वास आपल्यामध्ये येण्यासाठी प्रत्येक दिवसामध्ये 5, 4, 4:30ला उठून आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या त्याचं आत्मसात करावं लागतं. हे गोष्टी साध्य होतात. उठायचं 9 वाजता आणि मग सगळ्या गोष्टी साध्य होतात असं नाही. त्याच्यामुळे अभ्यास करावा लागतो, कारण बोलण्याने जग जिंकता येतं. वक्तृत्व जर आपल्याकडे असेल ना, सगळ्या काही गोष्टी आपल्याकडे येतात. पैसा येतो, प्रसिद्धी मिळते, मित्र मिळतात, आपल्याला नवीन नवीन संकल्पना सुचतात, आपल्याला जे काही लागतं ते मिळतं. आपल्याला मित्र, प्रसिद्धी, पैसा, सत्ता, संपत्ती, ऐश्वर, मान, सन्मान या सगळ्या गोष्टी आपल्याकडे येतात. कशाने येतात? तर वक्तृत्व कलेने येतात. वक्तृत्व आपल्याकडे असलं पाहिजे. त्यावेळेस आपण 100% लोकांच्या मनावर अधिराज्य करू शकतो. कशाने? केवळ भाषणाने, केवळ आपल्याकडे जी वाक्चातुर्य आहे, केवळ आपल्याकडे जे संभाषण कला आहे, बोलण्याची कला आहे, ती कला जर आत्मसात केली, अंमलात आणली, आचरणात आणली तर आपण सगळ्या काही गोष्टी मिळू शकतो. पैसा मिळतो, प्रसिद्धी मिळते, ओळख होते प्रत्येक क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर. आज आम्ही एखाद्या अनोळख्या ठिकाणी सूत्रसंचालनासाठी गेलो, तिथं लगेच मित्र बनून जातात. म्हणजे आपला जो व्यवसाय आहे तो व्यवसाय डेव्हलप होतो त्याने. सगळ्या गोष्टी मिळून जातात वक्तृत्वाने, सगळं काही मिळून जातं. पैसा मिळतो, सत्ता मिळते, संपत्ती मिळते, प्रसिद्धी मिळते, मान मिळतो, सन्मान मिळतो, आदर मिळतो, सगळ्या काही गोष्टी मिळतात. फक्त भाषण कला आपल्याला अवगत करता आली पाहिजे. कशाने अवगत करतात? मग त्याच्यामागे अभ्यास लागतो, वाचन लागतं, चिंतन लागतं, मनन लागतं, लेखन लागतं, श्रवण लागतं. या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण जर फॉलो केल्या आणि कंटिन्यू सराव जर असेल, कुठेही गेलं तर आपल्याला बोलण्याची त्या संधीचं सोनं केलं, बोलता आलं पाहिजे. छोट्या छोट्यातून बोलता आलं पाहिजे. हे माणूस शकता ती एक भीतीचा टप्पा निघून गेला आणि ती भीती पार झाली की आपण किती लोकांसमोर बोलू शकतो. म्हणून बोलायचं जर असेल तर आपल्याला अभ्यास करावा लागेल, चिंतन करावं लागेल, मनन करावं लागेल, सराव करावा लागेल, प्रयत्नपूर्वक अभ्यास करावा लागेल, वाचन करावं लागेल. महत्त्वाचं आकलन क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. काही गोष्टी पाहिल्यानंतर त्याच्यावर लगेच आपल्याला काय कुठं कामाला येईल ती गोष्ट, त्याचं आकलन आपल्याला झालं पाहिजे. समयसूचकता असला पाहिजे, हजरजबाबी असली पाहिजे. आपण ह्या सगळ्या गोष्टी असतात वक्तृत्व कलेमध्ये. एक नाही, त्याच्यामध्ये दृश्य संपर्क असतो, सुस्पष्टता असते आवाजामध्ये, त्याच्यामध्ये बॉडी लँग्वेज आली पाहिजे, त्याच्यामध्ये हातवारे आले पाहिजे, आवाजाचा चढ उतार आला पाहिजे. आवाजाचा चढ उतारमध्ये कोणता शब्दाला आपण भावनिक होऊन बोलायचं, कोणत्या शब्दाला प्रेरणादायी होऊन बोलायचं, कोणत्या शब्दाला हसवायचं, कोणत्या शब्दाला रडवायचं, हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. वेशभूषा आपली असली पाहिजे, हातवारे, बॉडी लँग्वेज, देहबोली, दृष्टीसंपर्क, सुस्पष्टता, आवाजाचा चढ उतार, ह्या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. आणि मग ते स्टेप बाय स्टेप आपण शिकलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, पुस्तकं आणली पाहिजे, वाचली पाहिजेत. प्रत्येक महान जी वक्ते झालेत, प्र के अत्रे, व पु काळे, पु ल देशपांडे, आपले आचार्य अत्रे, सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेबजी ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथजी मुंडे, विलासरावजी देशमुख, आराराबा, राज ठाकरे, अमोल मिटकरे, अमोल कोल्हे, ह्या सगळ्या महान वक्त्याला आपण फॉलो केलं पाहिजे. आपण त्यांची भाषणं ऐकली पाहिजे, आपण त्यांना पाहिलं पाहिजे ते काय करतात, कसं करतात, कोणती कवितेची ओळी वापरतात, कोणते शुभेच्छुता वापरतात, कोणती शेरशायरी त्यांच्यामध्ये असते, कोणता किस्सा सांगतात, कोणते चुटकुले सांगतात, कोणते कादंबरीतला एखादा किस्सा सांगतात.
ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या पाहिजे ध्यानपूर्वक. त्यावेळेस वक्ता तयार होत असतो. वक्ता तसं तयार होत नाही. 3 दिवस गेलं, त्या भट्टी टाकून दिलं, गरम झाले, आले बाहेर, थोडेफार बोलले, परत झिरो. तर अभ्यास, सातत्याने अभ्यास करावा लागतो मित्र, त्याच्याशिवाय गोष्टी घडत नाही. म्हणून बोलायचं असेल तर आपल्याला अभ्यास करावा लागतो. अभ्यासाशिवाय काही साध्य नाही. आणि सराव, प्रयत्न, कंटिन्यू प्रयत्न करावा लागतो, तेव्हा वक्ता घडतो. वक्ता 10 वक्ता हा 10,000तून घडत असतो. त्याच्यासाठी प्रयत्न लागतात, स्ट्रगल लागतो, संघर्ष करावा लागतो, तेव्हा वक्ता. त्यावेळेस आपण या जगावर राज्य करू शकतो. बोलण्याने आपल्या क्षेत्रामध्ये आपलं मास्टर बनू शकतो, लीडर बनू शकतो. तिथला आपण ज्या फील्डमध्ये असू ना, आपण ज्या मित्रामध्ये असू, तिथं आपल्याला लीडर म्हणून संबोधलं जातं. का तर आपण बोलतो, आणि बोलल्याने मातीसुद्धा विकते, न बोलल्याने मोतीसुद्धा विकत नाही, सोनंसुद्धा विकत नाही. कारण दुसरे श्रेय घेऊन जातं. मग बोलायला कधी कमी नाही. आणि ते पण अभ्यासपूर्ण बोलायचं. उगं भरकड्यासारखं बोललं तर त्याला किंमत कोणी देते, ते म्हणतं ते बावट म्हणतात. तसं नाही, अभ्यासपूर्ण बोललं पाहिजे, चिंतन मनन लेखन केलं पाहिजे, तेव्हा आपण वक्तव्य. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर शेअर करा, इतरांनाही पाठवा. कारण काही गोष्टी त्यांना जर कळाल्या तर त्याच्यातून एखादा वक्ता जरी घडला तरी ती पावते आपल्याला असते. आणि एक काहीतरी आपण, निसर्गाचा नियम आहे, काहीतरी आपण दिलं पाहिजे. त्या बदल्यामध्ये आपल्याला कितीतरी पटीने मिळतं. एखादं बाजरीचा आपण दाणा जर जमिनीमध्ये पेरला तर कितीतरी पटीने त्याच्यामध्ये कंस मिळतं. मग आपण एखादं काहीतरीचं पॉझिटिव्ह दिलं तर त्याच्यामागे निसर्ग थोडी ताकद देतो, पूर्णपणे ते देतो आपल्याला. निसर्ग जास्त पटीने व्याजासहित देतो. जे देतो ते, मग आपण काही पण द्या. हसू दिलं तर हसू येतं, दुःख दिलं तर दुःख येतं, सुख दिलं तर सुख मिळतं, पैसा दिला तर पैसाच मिळतो. म्हणजे जे काही आपण देतो ते आपल्याला कितीतरी पटीने मिळतं. जो तुम बाटोगे वही तुम्हारे पास बेहिसाब होगा. जे तुम्ही देता कितीतरी हिसाबाने आपल्याला परत रिटर्न देतं. ते निसर्ग देतं, ते ब्रह्मांड देते, ते सृष्टी देते, विश्व देते, नेचर देतं. हे तिथं कधी सुट्टीच देत नाही. जे देतो ते मिळतं आपल्याला. मग आपल्याला काय द्यायचं ते आपण विचार करा. म्हणून हा व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्याचा फायदा होईल, जेणेकरून त्याला मिळेल त्याच्यामध्ये नॉलेज, आणि तो एक चांगल्या प्रकारचा वक्ता होऊ शकतो. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अनेक असे वेळात वेळ काढून बनावं लागतं. खूप बिझी शेड्यूल असतं, परंतु बनावं लागतं. आता मी आलो, उभा राहिलो, लगेच सुरू झालं. म्हणजे आणि ते अभ्यासाने त्या शब्द संग्रह, साठा, शब्दकोश, शब्द संपत्ती, शब्दाची श्रीमंती आपल्याकडे मिळते. कशाने? तर वाचनाने मिळते. वाचनातून एका शब्दाला 4 शब्द आपल्याला तयार करता येतात. किंमत, मूल्य, दर, असं. आता किंमत एकच शब्द आहे, परंतु किंमत पण आहे, मूल्य पण आहे, दर पण आहे. असे 3-3, 4-4 शब्द आपल्याला एका शब्दाचे करता आले पाहिजे. तेव्हा आपण भाषण करताना आठ कळत नाही. नाही तर मग भाषण करायला जर कधी गेलो आपण आणि त्या ठिकाणी जर बोलताच नाही आलं, मग खालीवर पा, उघड झाप करा डोळ्याची, घोगरा आवाज काढा, कुठेतरी काहीतरी घामाचा थर येतो, भीतो आपण. कशामुळे? तर वाचन नसतं ना. वाचन नसलं की मग या गोष्टी घडत नाही. एका शब्दाची 4-4, 5-5, 6-6, 10-10 अर्थ काढता आले पाहिजे, बोलता आले पाहिजे शब्द आपल्याला. ते वाचनातून साध्य होतं. म्हणून वाचन ठेवा, कंटिन्यू श्रवण, आपले व्हिडिओ ऐकत चला. तुम्हाला सांगतो, चिंतन करा. गाडीवर चालत असताना, फोर व्हीलर चालत असताना, साईडला बसले असताना, घरामध्ये बसले असताना, एकटे चालले जर असले तर ते शिवशायरी असतील, अभंग असतील, ओव्या असतील, श्लोक असतील, सुभाषिता असतील, चारोळ्या असतील, कवितेच्या ओळी असतील, कथा असेल, किस्सा असेल, ते आठवा, त्याचं चिंतन करा, मनन करा, ते सुभाषित पाठ करा. आणि म्हणजे आज साध्य ते साध्य करे, सायाचं कारण अभ्यास दुःखामध्ये, ह्या गोष्टी अशा. कारण ह्या गोष्टी आपण जर सातत्याने चिंतन मनन केलं तर ते आपल्याला सोपं जातं, सगळं सोपं होऊन जातं. आता एखाद्या ठिकाणी मला सूत्रसंचालन बोलवलं तर ते लगेच क्लिक होऊन जातं की आता पहिलं स्टेप काय घ्यावं लागेल, दुसरे काय घ्यावं लागेल, तिसरे काय घ्यावं लागेल. आता हा वक्तव्य, हा प्रमुख पाहुणा तर हा क्षेत्रामधला, मग त्याच्यासाठी काय बोलावं लागेल. या गोष्टी लगेच चिंतनाने मनाने होऊन जातात. आणि दररोज ते प्रॅक्टिस करावं लागते, रियाज करावा लागतो. लता दीदी दररोज त्यांचं एक पुस्तक वाचलं मी. लता दीदी दररोज मी एक दिवससुद्धा वाया जाऊ देत नाही, एक ताससुद्धा वाया जाऊ. कंटिन्यू माझं त्याच्यामध्ये रियाज असतो. ते टाईम टू टाईमच करतात. म्हणून आपल्याला अभ्यास करावा लागेल मित्र. म्हणून वक्ता बनायचं असेल तर खूप चांगल्या प्रकारचा अभ्यास करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद. हरे कृष्ण.